मॉनिटरिंग क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचे जे काय मोठे लार्ज बिझनेस पार्क्स आहेत त्याचं सर्वेलन्स, त्याचं काय म्हणतात त्याच्या देखरेखीसाठी, सिक्युरिटीसाठी ड्रोनचा वापर केला जातो. आणि स्टेट्स लाईक तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये तिकडे ट्रायल्स चालू आहेत ड्रोनचे, जेणेकरून ते ड्रोन्सचा वापर करून मेडिसिन डिलिव्हरी करू शकतात. ड्रोन्स आर यूज फॉर मॉनिटरिंग क्रॉप हेल्थ. Secondly, drones are also used for spraying nutrients, pesticides. मध्ये गव्हर्नमेंटने सुद्धा काही पॉलिसी आणली होती, आय थिंक खेड्यातल्या महिलांसाठी. Absolutely. तर ते एक्झॅक्टली काय ॲप्लिकेशन? So very interesting initiative by Government of India. नमो ड्रोन दीदी स्कीम म्हणून एक इनिशिएटिव्ह इंट्रोड्यूस केलं आहे, ज्याच्या अंडर गव्हर्नमेंट विमेन सेल्फ हेल्प ग्रुप्सना ड्रोन पायलट म्हणून ट्रेन करणार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी भरपूर असे रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स आणि टू सम एक्सटेंट विथ सम फर्टिलायझर कंपनीजला पण इन्व्हॉल्व केलेलं आहे. आणि काही प्रायव्हेट सेक्टर पण ॲज पार्ट ऑफ द CSR ॲक्टिव्हिटीज दे हॅव ऑल्सो जॉईन दिस स्कीम. आणि त्याच्या अंडर बेसिकली ड्रोन पायलट ट्रेनिंग देणार आहे. आणि ऑफकोर्स काही सेल्फ हेल्प ग्रुप्सना drones will also be provided at a very subsidized rate. आणि याचं काय ॲप्लिकेशन होईल? So in terms of application, I think एकतर पाणी फवारणं, सेकंड इज क्रॉप मॉनिटरिंग करणं आणि पेस्टिसाइड स्प्रेइंग. सो ड्रोन टेक्नॉलॉजी आशिष इज अ मल्टी डिसिप्लिनरी फील्ड. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात की यू नीड एरोनॉटिकल इंजिनियर्स, तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर्स पाहिजे, यू नीड ऑल्सो गुड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, यू ऑल्सो नीड गुड computer engineers, people who understand artificial intelligence, people who are well versed in machine learning technologies. Then you also need big data analytics, कारण ड्रोन काय करतं की भरपूर डेटा जनरेट करतं आणि मग त्या डेटाला तुम्ही कोलेट करून त्याचं एक कॉमन ऑपरेटिंग पिक्चर बनवणं किंवा त्यातनं इंटेलिजन्स जनरेट करणं, त्याच्यासाठी यू ऑल्सो नीड बिग डेटा अनालिटिक्स. आता या कंपन्यांमध्ये कुठल्या प्रकारचे जॉब्स निर्माण होतील? म्हणजे आय अंडरस्टँड इंजिनिअरिंग जॉब्स तर असतीलच, ॲब्सोल्युटली, पण इंजिनिअरिंगमध्ये स्पेसिफिकली कुठल्या प्रकारचे जॉब असतील? नॉन इंजिनिअरिंगचे कुठले जॉब असू शकतात?